नमस्कार. पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल एक मोठी बातमी आहे आणि आज आपण त्यावरच बोलणार आहोत. देशभरातले लाखो शेतकरी ज्या गोष्टीची वाट बघतायत ना, ती म्हणजे पुढचा हप्ता. हो, तोच तो बहुप्रतीक्षित 22वा हप्ता. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की हा हप्ता कधी येणार, कसा मिळणार, बरोबर ना? चला याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हे 2,000 रुपये खात्यात नक्की कधी जमा होणार? याच प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांना हवंय. बरं, तर मग सगळ्यात आधी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी पटकन बघूया की ही पीएम किसान सन्मान निधी योजना नक्की आहे तरी काय. खरं तर ही योजना आपल्याकडच्या असंख्य शेतकरी कुटुंबांसाठी एक खूप मोठा आर्थिक आधार आहे. या योजनेमधून जे शेतकरी पात्र आहेत त्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपये मिळतात आणि ही रक्कम त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची असते. आता हे 6,000 रुपये एकदम नाही मिळत, ते 2,000 रुपयांच्या 3 हफ्त्यांमध्ये मिळतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या बातमीवर. तर असं कळतंय की पुढचा हप्ता म्हणजे तो 22वा हप्ता येत्या 13 मार्चला मिळू शकतो. हो, तारीख लक्षात ठेवा, 13 मार्च. आणि गंमत म्हणजे ही तारीख नेमकी पंतप्रधानांच्या आसाम दौऱ्याच्या वेळीच येतेय. त्यामुळे असा अंदाज आहे की याच दौऱ्याच्या दरम्यान ते देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी या हफ्त्याचा निधी जारी करू शकतात. पण एक मिनिट थांबा, हे पैसे सगळ्यांनाच आपोआप मिळतील असं नाहीये. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत आणि त्या पूर्ण करणं खूप खूप गरजेचं आहे. मग कोणत्या आहेत या अटी? चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे KYC पूर्ण असायला हवं. दुसरं, आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक पाहिजेच पाहिजे. आणि तिसरं, जमिनीच्या ज्या नोंदी आहेत त्या अगदी व्यवस्थित आणि बरोबर असायला हव्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, यातली एकही अट जर पूर्ण नसेल तर हप्त्याचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे हे अजिबात हलक्यात घेऊ नका. म्हणजे बघा, सरकारी योजनांचा जर पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर आपली तयारी पक्की पाहिजे. आपली सगळी कागदपत्रं वेळेवर अपडेट ठेवणं किती महत्त्वाचं आहे हेच यातून दिसतंय. कारण तयारी असेल तरच फायदा मिळेल, बरोबर ना?